हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज मी गट्ट्याची भाजी बनवली. 4-5 कांदे, 10-15 लसणाच्या पाकळ्या, आलं, खोबरं, कोथिंबीर. कांद्याला चांगलं भाजून घ्यायचे आहे, तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. खोबरं किसून घ्यायचे आहे. खोबरं किसून झाल्यावर खोबऱ्यालाही थोडं लाल भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये. हे मसाल्याला कांद्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यावर मग बारीक करायचं. तोपर्यंत मी इकडे पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाळण ठेवली. चाळणीला तेल लावून ठेवलं आहे. बेसनामध्ये हळद, मिरची, मीठ, हिंग, कोथिंबीर टाकली आहे. थोडं पाणी टाकून मळून घेतलं आहे त्याला, बेसनाला. मग त्याचे असे गोल गोल रोल करून चाळणीवर ठेवले झाकण ठेवून. इकडं गट्टे वाफवून घेतले. तोपर्यंत मी मसाला वाटला आहे, बारीक केला आहे. तेल गरम करून मसाला टाकला आहे कढाईमध्ये. मसाल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, ब्राऊन होईस्तोवर कांद्याला. कांदा, अद्रक, लसूण पेस्ट छान भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे, हळद पावडर टाकायची आहे, धणा पावडर, कस्तुरी मेथी टाकायची आहे. चांगलं परतून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडी काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे, गरम मसाला, मीठ. इकडं गट्ट्याला वाफे आलेली आहे, छान झालेले वाफून. मग दुसऱ्या कढाईमध्ये तेल टाकून परतून घ्यायचे गट्टे. तोपर्यंत इकडं मसाला भाजते मी. थोडं गरम पाणी करून ग्रेव्ही ते मसाल्यामध्ये टाकायचे आहे. उकळी आल्यावर हे तळलेले गट्टे त्याच्यामध्ये टाकायचे. लवकर शिजून जातात, ते छान मोकळे राहतात, ते त्याच्यामध्ये चिपकत नाही. झटपट तयार होऊन जाते भाजी. खूप छान लागते. तुम्ही पण करून पहा, खूप छान लागते, टेस्टी एकदम. सुके गट्टे पण खायला खूप आवडतात. त्याच्यामध्ये जिरावण पावडर, चाट मसाला टाकायचा आहे.